नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला शिमला मिरचीची रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा ही 400 ग्रॅम मी शिमला मिरची घेतलेली आहे आणि छोट्या आकाराच्या भेटलेल्या आहेत बघा। अशा पद्धतीत एकदम बारीक बारीक आहेत बघा ह्या सगळ्या। तुम्ही जर ही जी मी जी दाखवणार आहे ना, ही सेम मध्ये तुम्ही मोठे ह्याच्यामध्ये जरी बनवली तर चालेल, छोटे छोटे तुकडे करून जरी बनवली तरी चालेल। तर आता ह्याला काय करणार आहे माहिती आहे का, असं मधोमध मी कट करून घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये जी बी आहे ना ही काढून घेणार आहे। आता हे तुम्ही ह्याचे 4 भाग सुद्धा करू शकता। ह्याच्यामध्ये बघा असं बी असतं, तर हे मी काढून घेणार आहे आणि सगळ्या मी कापून घेते। मिरची बघा सगळी मी कापून घेतलेली आहे अशा पद्धतीमध्ये। ह्यातलं बी पण सगळं मी काढून घेतलेलं आहे, जेवढं निघेल तेवढं बी काढून घ्यायचं। आता ह्या मिरचीसाठी साहित्य काय काय घेतले बघा। 2 चमचे बघा फ्रेश दही घेतलेलं आहे, आंबट बिलकुल नाही, ताजं दही आहे। ह्या चमच्याच्या मापानं 1 चमचा मी धने पावडर घेतलेली आहे, त्या चमच्या मापानं अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचा मिरची पावडर, ह्याच्यामध्ये हळद घेतलेली आहे आणि अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे। आता हे सगळं साहित्य काय करणार, ह्याच्यामध्ये मी काढून घेणार आहे, टाकून घेतलेलं आहे। आता चांगलं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेतलेलं आहे बघा। जो चाट मसाला टाकलेला आहे ना, छोटा अर्धा चमचा बरं का। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला 1 पळी, तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे। छोटा 1 चमचा टाकायची मोहरी, छोटा 1 चमचा जिरं, कढीपत्ता, थोडीशी टाकायची हिंग पावडर, त्यात टाकायचे मोठ्या आकाराचे 2 कांदे बघा मी असे बारीक कापून घेतलेले आहेत। कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा चांगला असा भाजलेला आहे। त्याच्यामध्ये बघा अर्धा इंच आलं, 1 हिरवी मिरची, 7 पाकळ्या लसणाच्या, थोडीशी कोथिंबीर अशी कुटून घेतलेली आहे। पेस्ट जरी टाकली तरी चालेल बरं का। आता हे पण ना 1 मिनिटभर परतून घेऊया। मिनिटभर बघा चांगलं परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 मीडियम आकाराचा टोमॅटो बघा असं कापून घेतलेलं आहे, ते पण ह्याच्यामध्ये 1-2 मिनटं परतून घ्यायचं। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, तुम्हाला आवडत असेल तर टाका, जरी नाही टाकलं तरी चालू शकते बरं का। मिक्स करून घेऊया। त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ, हलवून घ्यायचं आणि त्यात टाकायचे हे जे आपण जे मसाला बनवला होता ना सगळा दह्यामध्ये मिक्स केलेला, हे टाकून घेते। मसाला टाकून घेतलेला आहे बघा। हा चांगला काय करायचं, मीडियम गॅसवर 1-2 मिनटं चांगलं परतायचं, म्हणजे ह्याचा कच्चापणा जाईल, कारण की आपण ह्या दहीमध्ये बाकी सगळं साहित्य कच्चंच टाकलेलं आहे। तर चांगलं परतून घ्यायचं। मस्त असं बघा 2 मिनटं मीडियम गॅसवर परतून घेतलेलं आहे। चांगलं असं तेल सुटस्तोवर मसाल्याला परतून घ्यायचं। ज्या वाटीमध्ये आपण कालवून घेतलं होतं ना, त्यात मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे। आता हे पाणी पण मी ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे, हलवून घेऊया। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस केलेला आहे बारीक आणि हा मसाला आपण चांगला 5 मिनटं शिजवून देऊया। मस्त असं बघा 5 मिनटं मी बारीक गॅसवर ठेवलं होतं। छान असं बघा मसाला शिजलेला आहे, असं तेल बिल बी मस्त असं सुटलेलं आहे बघा। आता ह्याच्यामध्ये हे मिरच्या टाकून घ्यायच्या, ज्या आपण कापून घेतल्या होत्या त्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत। आता ह्या गॅस परत करणार आहे मीडियम, कारण की आपण बारीक गॅसवर झाकण ठेवलं होतं आणि मीडियम गॅसवर ह्याला 2 मिनटं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। मस्त असं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे। आणि काय करायचं माहिती आहे का, बारीक गॅसवर 10 ते 15 मिनटं जरी ठेवलं तरी चालेल, थोड्या वेळानं हलवायचं, नाही तर मीडियम गॅसवर जरी ठेवलं तरी चालेल। बारीक गॅसवर बघा 20 मिनटं ठेवलं होतं आणि एकदाच फक्त मी हलवलेलं आहे। तर अशा पद्धतीत मस्त असं होतं बघा। अशा पद्धतीत तुम्ही एकदा करून बघा। जर तुम्हाला हे बारीक नाही भेटल्या, जर तुम्हाला जर मोठ्या भेटल्या, तर मग छोटे छोटे तुकडे करून सुद्धा तुम्ही अशा पद्धतीत करू शकता। पण इतकं छान लागते ना, कधी जर अशी मिरची भेटली तुम्हाला शिमला मिरची छोट्या आकारात, तर जरूर करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।